श्री संत बाळूमामा बग्गा नंबर 1 कारभारी गुंडोपंत ईश्वरा पाटील ही पालखी परित्यात आहे। भारत कोंडीबा बाबर परिते या ठिकाणी आपण आलेलो आहे भक्तांनो। अशी पालखी आहे। बोला जय बाळूमामा। बघा भक्तांनो, बोला जय बाळूमामा। बाळूमामाच्या शेळमेंढ्यांच्या नावाने चांग भले जय बाळूमामा। आपण श्री संत बाळूमामा बघा नंबर 1 कारभारी गुंडोपंत ईश्वरा पाटील आदमापूरकर या पालखीत आलेलो आहे। ही पालखी भारत कोंडीबा बाबर परिते तालुका माडा या ठिकाणी आलेले आहे भक्तांनो। आणि आज अमावस्याचा दिवस आहे 7 मे 2024 अमावस्या आहे भक्तांनो। आणि ही मेंढी माऊली या ठिकाणी अशी आहे उभ्या पिकात भर ह्या बघा तुम्ही गवारीला कशा शेंगा द्या आणि अशा या शेंगाच्या उभ्या पिकात संत बाळूमामा पालखी क्रमांक 1 उभ्या पिकात सोडलेली आहे मेंढी माऊली।
आपण थोडी या मेंढक्या बंधूंची माहिती जाणून घेऊया या ठिकाणी. या आपलं नाव सांगा, पूर्ण नाव सांगा. गाव पलूस, तालुका तर पलूसचा आहे का? किती दिवस झालं सेवेत आहे बकऱ्यात? 5 वर्ष झाली का? बोला जय बाळूमामा. बघा हे सदभक्त 5 वर्ष झालं या पालखीमध्ये. आपलं नाव सांगा. आपलं जे राम झोंडराम कोपनर, गाव कोपनरवाडी, कोपनरवाडी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. बर किती दिवस झालं पालखीमध्ये? आम्ही असं 1.25 महिना काय बर. आता किती दिवस झालं या पालखीने? आता 4-5 दिवस. बर आल्यापासून तुम्ही ही बकरी सकाळी सोडली जातात का? सकाळ सकाळी. बर, छान सेवा आहे बघा. उन्हाचं ऊन लागते म्हणून लवकर सोडली जातात. लवकर. जय बाळू. मग एखादा अनुभव माझा हात असं होतं. काय झालं होतं हाताला? काय झालं होतं हाताला म्हणजे हात असं वाकडं झालं. बर 15 दिवसात. बर बघा हे सदभक्त सांगतंय माझा हात वाकडा होता, मी मेंढी माऊलीत सेवेला आलो आणि या ठिकाणचा भंडारा लावला आणि तो हात सरळ झाला. त्यांचा होता तसा पहिला जसा होता तसा हात झालेला, असं तो महत्त्व सांगतोय भंडाऱ्याचं मेंढका. बोला जय बाळूमामा. बर आता आपल्याला शेतमालक पण या ठिकाणी भेटलेला आहे. शेतमालक जरा पुढे या पुढं सांगा आपलं नाव पूर्ण. कृष्णा भारत बाबर, परितेगाव. कसं काय ही पालखी तुमच्या शेतामध्ये आले? चारा होता 17 मध्ये बोलावं गेलो. हा कारभार म्हणलं 1 नंबर पालखी. बर 3 दिवस उद्या म्हणलं 1 एकर बरं. बर मकवान बर गवार 1 एकर बर डाळिंब 3 एकर आहे. बर त्यातनं चारा भरपूर. म्हणजे 17 नंबर पालखीला तुम्ही येण्यासाठी रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की दुसरी पालखी 1 नंबर आहे, येणार सांगतो मी, असं सांगितलं. आणि हे पालखी या ठिकाणी आली. काय तुम्ही उभ्या पिकातच गवारीत मेंढ्या सोडली ते? हा बर बघा बघतानो कसं शुद्ध अंतकरणातनं मेंढी माऊलीला चारा दिलेला आहे. भरलेले पिकानं अगदी लब करते. बघा तुम्ही गवारी किती छान आणि किती आहे हो गवारी? 1 एकराचा पुरा फळ आहे बघा. तो लांब त्या आंब्याच्या झाडापर्यंत दिसतोय असा फळ आहे आणि ह्या फळामध्ये मेंढी माऊली सोडली. बघा हे बघताना मेंढी माऊली आहे गवारीत, पण गवारीच्या शेंगाला पण हात लावत नाही, फक्त पाला खाते. काय खाते? फक्त पाला खाते. धन्यवाद बाबर. आपण या बाळूमामांसाठी भरलेल्या गवारीच्या पिकामध्ये मेंढी माऊली सोडले, चारा दिलाय, पालखी आले. तुम्ही नशिबान आहे. मेंढी माऊली आज अमावस्याचं तुमच्या शेतामध्ये पाऊल टाकलेलं आहे. नक्की तुमची मामा मनोकामना केल्याशिवाय राहणार नाहीत. बोला जय बाळूमामा. 10 दिवस तर वाट बघत पण आले, विचार कर. जय बाळूमामा. बरं आपलं नाव सांगा मामा. अनिल रघुनाथ वावरे. अनिल रघुनाथ वावरे, राणा जिशिंगाव, कौटुंबिक तालुका सांगली जिल्हा. बर बघायला परिचय कारभारी गुंडा पाटील. हा 10-15 वर्ष 16 वर्ष काढले. तुम्ही या पालखीमध्ये? पहिल्या त्याला बिक्कू कारभार संघ असताना मी मेट राखली. बर आणि आता या पालखीत किती दिवस झाला आला? 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली. 10 नंबरचं 10 वर्ष काढले. बर काय तुम्हाला शेतमालकाने चाऱ्यासाठी उभी भरलेली चारा सांगितले. भरलेल्या पिकात मेंढी माऊली? आमचं आत्मपूरचा हा गुंडा पाटील. हा ते कारभार संघ आमच्या बारकाचं एवढं बारकोट. तेव्हापासून बकरी राखताय. बघा ह्याने अनुभव सांगितलेला आहे. या पालखीमध्ये बरेच दिवस झाले हे आहेत आणि उभ्या पिकामध्ये गवारमध्ये सोडलेले भक्तांनो मेंढी माऊली. ज्या भक्ताला मेंढी माऊलीचा अनुभव काय आहे, हा भक्त उभ्या पिकात मेंढी माऊलीला चारा देतोय. सकाळ मिळाला चारा पण. हा उभ्या पिकात मेंढी माऊलीला चारा देतोय. नक्की मामा त्याला 10 पटीने दिल्याशिवाय राहणार नाही. मेंढी माऊली म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे. बोला बाळूमामांच्या नावाने चांग भले. जय बाळूमामा. सोबत राहा. इकडे बघा. नाही इकडे करते. हो तुम्ही किती वर्ष झाले? बघा बघतानो त्या गवारीमध्ये ह्या शेतमालकानं उभ्या पिकात मेंढी माऊली सोडलेली आहे, पण गवारीच्या एका शेंगाला सुद्धा मेंढी माऊलीनं तोंड लावलेलं नाही. मी स्वतः प्रत्यक्षात अनुभवतोय आणि
पण व्हिडिओच्या रूपातून दिसतंय अशी भरलेली आज मार्केटला न्यायची गवार आहे आणि या गवारामध्ये 1 एकरामध्ये या भारत कोंडीबा बाबर परिते या तात्यांनी ह्या मेंढी माऊलीला याच्यामध्ये चारा दिलेला आहे. मला जय बाळूमामा, बाळूमामाच्या नावाने चांगले जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व पालख्यातील व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. एक नंबर पालखी. बघा बघतानो 7 नंबर पालखी आली कातरण केली आपल्या इथं. 7 नंबर पालखी आली होती या ठिकाणी आणि त्या पालखीची या ठिकाणी कातरण झाले. बर परत कुठली आले? परत 16 आली. 16 नंबर बापू हातनूरकरची बी पालखी या ठिकाणी आली आणि परत 17 आली गेल्या वर्षी. गेल्या वर्षी 17 नंबर पालखी लहुदादा लेंगरे यांची या ठिकाणी आणि आता 1 नंबर गुंडोपंत ईश्वरा पाटील आदमापूरचे कारभारी यांची आली. तुमच्या ह्या शेतामध्ये 4 पालख्या झाल्या यायच्या. 7 नंबर 16 नंबर आणि 17 नंबर आणि आता ही 1 नंबर 4 पालख्याचं वास्तव्य या ठिकाणी या मामांच्या तुमच्या शेतामध्ये आगमन झालेलं आहे. 1 नंबर पालखीला आता हे गवारीच्या पिकात उभ्या सोडलेले आहे आणि पहिली पालखी आल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी वीर धरले. गेल्या वर्षी धरली. गेल्या वर्षी 17 नंबर गेल्यानंतर मिरची लावली 12-13 लाख झाली मिरची. होय मिरची निघली विहीर धरली. बर आता 8 तासात अंगचं पाणी 8 तास बर पाणी निघत नाही. बघा बघतानो हे भारत तात्यांचा चिरंजीव आहे. काय नाव सांगितलं तुम्ही? कृष्णा भारत बाबर परिते यांच्या शेतामध्ये 7 नंबर पालखी परत ना 16 नंबर पालखी बापू हातनूरकरची आणि तिसऱ्या वेळेस लहुदादा लेंगरे यांची 17 नंबर पालखी गेल्या वर्षी आता 1 नंबर आहे. 4 पालख्यांना त्यांच्या शेतामध्ये आगमन झालेलं आहे आणि गेल्या वर्षी 17 नंबर पालखी लहुदादा लेंगरे यांची ज्या ठिकाणी येऊन गेली त्या ठिकाणी त्यांनी विहीर पाडलेली आहे बघतानो आणि त्या विहिरीला पण असं पाणी लागलेलं आहे बोलायचं काम नाही. पाणी निघत नाही त्यांच्या विहिरीचं. असं पाणी ह्या काळाला आंगचं पाणी येतंय असं सद्भक्तानं सांगितलेलं आहे. खरं आहे ना? खरं. आणि या असं ह्या सद्भक्तांनी सेवा केलेली आहे. परिते गावात मामांच्या यादीत नाव 1 नंबर आहे. 4 पालख्याचं आगमन सलग झालेलं आहे आणि आतुरतेनं ऊन पालखी परिसरात आली की शेतात बसवण्यासाठी ओढ असते त्यांची. 17 नंबरला सुद्धा त्यांनी विचारलं आणि त्याच कारभाऱ्यानं सांगितलं 1 नंबर येऊन जाईल. त्याप्रमाणे 1 नंबर यांच्या शेतात येऊन आगमन आहे बघतानो आणि या ठिकाणी आपण बी आलेलो आहे. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा. जय जय बाळूमामा. श्री संत बाळूमामा बग्गा नंबर 1 कारभारी गुंडोपंत ईश्वरा पाटील ही पालखी परिते गावामध्ये भारत कोंडीबा बाबर परिते आम्ही त्यांना लाडानं बाबर तात्या असं म्हणतो आणि आपल्याला हे तात्या आता भेटलेले आहेत बघतानो. तर त्यांची मेंढी माऊली त्यांनी 1 एकर गवारमध्ये सोडलेली आहे उभ्या पिकामध्ये आणि आपण पाहिलेलं आहे की मेंढी माऊली नुसती गवारीची पानं खाते, गवारला हात लावलेला नाही. पण आता ते स्वतः जाऊन गवारीचे पूर्ण झाडं चेक करून आलेत. आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. तात्या बोला. मी गेलो सकाळ आता आज सकाळ धरून सगळी मेंढर त्यातनं फिरली. आयला म्हणलं निदान काय त्यांनी खायला पावतो काहीतरी पण काहीच खाल्लं नाही. पाला बी तोला नाही. आणि 6 झाडं उपटून आणली. 1 किलोभर शाखा 1 किलोच निघल्या शाखा 6 झाडाला. 6 झाडं आणि अशी 1 करभर आहे ना आणि त्याच्यासाठी ठेवलं पण 1 पान बी तोलं नाही, शेंग बी तुली नाही. शेंग पण हायशी शेंग आहे म्हणजे मी इतकं तर मामाचं काय कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हो तर ही शेंग आहे. हाय अशा शेंगा 1 किलोभर शेंग आहे. किलोच्या पेक्षा ज्यादा आहे ते, किलोपेक्षा ज्यादा आहे त्या. 6 झाडं मोजून आणली आणि त्याच्यात तोडून आपल्या म्हणलं एवढ्या तुम्हाला घेऊन जावा असं म्हणून. बरोबर आहे की. बोला जय बाळूमामा. तात्यांनी स्वतः बागेत जाऊन पाहिलंय पण शेंगाला आणि पानांना काही केलेलं नाही. मेंढी माऊली सगळी फिरलेली आहे आणि त्यांनी स्वतः जे पाहिलेलं आहे ते आपल्या समोर सांगितलंय. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. जय बाळूमामा. खरंच तात्या बरं का बाळूमामाची तुमच्यावर खरोखर कृपा आहे हो. तुमच्या ज्या शेतामध्ये आपण मामांची आता 1 नंबर पालखी आहे आणि त्या ठिकाणी
पहिली 7 नंबर आले होते, परत 16 नंबर आले, पुन्हा 17 नंबर आले. 17 नंबरची विहीरच आहे तुमची पाडलेली. आणि आता 1 नंबर 4 पालख्या आल्या. आणि पालखी कुठं जरी असली तरी तुम्ही आणून त्या मेंढी माऊलीची सेवा करता. खरंच नक्की मामाने तुमच्या घरामध्ये अगदी साक्षात लक्ष्मी मामाने हे केलेले आहे. धन्यवाद तात्या. मामाने तुमच्यावर अशीच कृपादृष्टी असावी, मामाने तुम्हाला आयुष्य द्यावं आणि आपली अशीच भेट मामांच्या तळावरती असावी हीच आशा व्यक्त करतो. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले. जय बाळूमामा. ते ट्रक भरून शेंग निघल असं त्यांची हे आहे. आणि ह्या अगोदर सुद्धा मिरची भरपूर प्रमाणामध्ये त्यांना विकलेली आहे, मिळालेली आहे. आणि याच तात्याने ही शेंग आणलेली आता दिलेली आहे बघा. यांना सुंदर शांतीलाल कोळेकर न्यावा जावं म्हणून दिलेले आहे. धन्यवाद. जय बाळूमामा. बघा श्री संत बाळूमामा पालखी बघा नंबर 17 कारभारी लहूदादा लेंगरे. ही पालखी गेल्या वर्षी म्हणजे 2023ला या ठिकाणी बसलेली होती. भारत कोंडीबा बाबर परिते तात्या. आणि आपण त्यांचा चिरंजीव आहे, त्यांच्याकडनंच माहिती जाणून घेऊया. गेल्या वर्षी 17 नंबर पालखी आली. पालखी येऊन गेली, विहीर धरली. आता पाणी निघत नाही माहिती विहिरीचं का? 5:03ला चालू केलंय. मग हो. जय बाळूमामा. पाणी जरा चवड जाणार. यामध्ये एक्स्ट्रा पण दुसरं बोरचं सोडता का? नाही रिटर्न सोडलं पाणी चालतो. पाणलंय चालतंय ती रिटर्न सोडलंय. बर बर. ड्रीपवर डाळिंबावर ड्रीपवर चालू आहे बघताना तुम्हाला वाटेल आयला ही बोरचं पाणी सोडलंय विहिरीत निघत नाही म्हणतायत, पण असं काही नाही आहे. डाळिंबीवर ड्रीप चालू आहे आणि रिटर्न पाणी त्यांनी विहिरीत सोडलंय असं ते भक्त सांगतायत बघा. ही अशी विहीर आहे. किती खोल आहे हो? 65 फूट खोल आहे विहीर. पालखी क्रमांक 17 लहूदादा लेंगरे या पालखीच्या ठिकाणी ह्या सद्भक्तांनी विहीर धरलेली आहे. विहिरीचं पाणी कसलंच निघत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे भक्तांनो. बोला जय बाळूमामा. जय जय बाळूमामा. बाळूमामा विहीर. जय बाळूमामा.